मशीन आहे ही बेंगलोरवरून आम्ही व्हीएसटी कंपनीची मशीन आणलेली आहे। मागील 1 वर्षाआधी म्हणजे रबीच्या आधी ही मशीन आम्ही विकत आणलेली आहे। आणि जेव्हा मी एका कृषी प्रदर्शनामध्ये पाहिलं तर भात शेतीसाठी आम्हाला लेबरची खूप प्रॉब्लेम असते। वेळेवर सगळ्यांच्या रोवणी येतात तर मजूर मिळत नाही, म्हणून ती प्रदर्शनीत पाहून मग त्या लिफलेटवरून त्यावर फोन केला आणि फोन करून व्हीएसटी कंपनीची मशीन ही बेंगलोरवरून विकत आणली। आणि विकत आणल्याच्या नंतर ह्या मशिनीमध्ये मी प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये मागील 2 सीझन झाले, 2 पीक झाले, हा 3रा पीक आहे। तर या मशीनचा उपयोग धान रोवणीसाठी करतो। मला एका एकरामध्ये 20-22 बाया साधारणतः लागायच्या रोवणी करायला, पण ह्या मशीनमुळे एका दिवसामध्ये 3.5-4 एकरपर्यंत सकाळी जर कामाला सुरुवात केली तर भात पिकाची रोवणी करतो। आणि अतिशय उपयुक्त अशी मशीन ही मला भात पिकासाठी वाटली आणि मी त्याचा उपयोग घेत आहोत। आम्ही यंदा आमच्या कटंगी गावामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या अंतर्गत पॅडी मेकॅनिझमचा 250 एकर एरिया घेतलेला आहे। आणि या 250 एकरमध्ये आम्ही फाउंडेशन सीड गोंदिया एग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं बीजोत्पादन कार्यक्रम घेतला आहे। कटंगीचा जो एसबी कृषी विज्ञान मंडळ आहे त्याच्या सहकार्यानं आम्ही ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन त्याच्यामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठकडनं फाउंडेशनचे HMT या व्हेरायटीचे बियाणं आणलेले आहे आणि ते 100 शेतकऱ्यांना वाटप केलं। एका शेतकऱ्यांची 2.5 एकर 1 हेक्टर शेती, अशा पद्धतीने आम्ही 250 एकर शेतीवर भात पिकाची आणि ती बीजोत्पादन याचं जे पीक निघेल ते बियाणं म्हणून वापरलं जाईल, अशी आम्ही आमच्या कटंगी गावामध्ये एसबी कृषी विज्ञान मंडळ व गोंदिया एग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानानं हा प्रकल्प राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवत आहोत। आणि याची पूर्ण मॅट नर्सरी करून त्याची लावणी ही या मशीनच्या माध्यमातून जो आपण पॅडी ट्रान्सप्लांटर आता पाहिलात त्या पॅडी ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून केलेली आहे। फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे, आपण 10 लेबर लावला तर त्याच्यामध्ये आपला एवढा पैसा गुंतते की सांगण्यात सोय नाही। म्हणजे लेबरला बोलावला जायचा, लेबरचे मग परीक्षण करावायचा नाही। मशीनद्वारे काय आपण जसे मशीन लावला तर आपली मशीन राहिली, 2 माणसं आणि 2 बाया राहिल्या, 4 एकर एका दिवसामध्ये लावतो। मजूर भेटत होते पर मग काय मग जिथे कामाला तिथे मग मजूर नाही मिळत होते। आता मग मशीनचं काम, मशीनने किती फायदा झाला? मशीनना फायदा आपल्याला म्हणजे बाया जेवढा लावत नाही तेवढा मशीन लावून टाकते।
ధీవర దరికి చేరరా సుందర చెలిని